व्हॉट्सअप गाईज कसं आहे आपलं परत शूज मध्ये. तर जसं की तुम्हाला माहितीचे भारतात 90% मुलं असे ज्यांना ॲबॅकस आणि म्हणजेच की मॅथ आवडत नाही, खूप हार्ड जातं त्यांना. तर त्यांच्यासाठी एक मी प्रेफर करतो की त्यांनी ॲबॅकस लावावं. ॲबॅकस म्हणजे काय तुम्ही म्हणशाल असंच की मॅथचे फॉर्म्युला, मॅथ असं लवकर सोडवायचं असं तुम्ही म्हणशाल, पण ॲबॅकस असं नाही आहे. ॲबॅकस म्हणजे आपल्याला मॅथ सोडवायचे बेसिक फॉर्म्युले शिकवले जातात, तेही या किटवर हे दिसतं आहे तुम्हाला. हां, या किटवर आपल्याला ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन सगळं करू शकतो आपण, सगळं करू शकतो. आणि याच्या बेसिकली 10 लेवल आहे. याच्या बेसिकली 10 लेवल असल्या. एक लेवल कंप्लीट करायला साधारण 4 महिने तरी लागते. 4 महिने, जर का 4 महिन्यात लेवल कंप्लीट नाही झाली, 4 महिने उलट जास्त घेऊ शकतो आपण टाईम. आणि तुम्ही जर का राहत असाल तर तुम्हाला ॲबॅकस लावायचं आहे, तर तुम्ही मी जे सांगतो त्यांच्या तिथं लावू शकते. आम्हाला ॲबॅकस शिकवणाऱ्या मॅडम आहे योगिता दिघे. तर त्यांच्याकडे तुम्ही ॲबॅकस क्लासेस लावू शकता. आणि मी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲड 6चा फॉर्म्युला सांगणार आहे. जे मुलं ॲबॅकस करते किंवा ॲबॅकसला जॉईंट आहे ते हे व्हिडिओ पाहू शकता. तर ॲड 6चा फॉर्म्युला सांगणार मी तुम्हाला आज. तर ह्यो आहे ॲड 6चा फॉर्म्युला. मी इथं लिहून दाखवतो. हे बाई इथं दिलेले ॲड 6 इज इक्वल्स टू -4 ॲड 10. ह्यो झाला 6चा फॉर्म्युला. आणि ह्यो आहे 16चा फॉर्म्युला. ॲड 16 इज इक्वल्स टू -40 ॲड 100. ह्यो आहे 60चा फॉर्म्युला. तर ह्या इथं प्रॅक्टिससाठी थोडं साधे दिलेले आहे. आपण थोडा हार्डमधून करू. हे 9 + 6 तर आपण किटवर करू शकतो. हे मी तुम्हाला करून दाखवतो. तर मी तुम्हाला करून दाखवतो. मी तुम्हाला सगळं क्लिअर करून टाकतो. हे जे तुम्ही प्रोटेक्टरवर पाहू शकते, हा याला प्रोटेक्टर किंवा तुम्ही किट पण म्हणू शकता. हे जे प्रोटेक्टर तुम्हाला दिसतंय त्याच्यावर जे व्हाईट डॉट दिसतंय का, ते सगळे म्हणजे की युनिट प्लेस. आणि ही टेन्स प्लेस हंड्रेड्स. ही युनिट, टेन्स, 100. मग परत युनिट, टेन्स, 100. आणि मग मी तुम्हाला हे सांगू जे मुलं ॲबॅकसला जातात त्यांना सांगायची गरज नाही आहे, पण जे नाही जात त्याला सांगतो मी की हे जे वरचे बीट असतात, हे म्हणजे खालचे बीट्स, याला ह्यो जो मधला बार नसतो का त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू बार. ह्यो मधला बार आहे तो की डिवाईड करतो सगळ्या बीट्सला, ह्यो आहे व्हॅल्यू बार. आणि या खालच्या एका बीटची व्हॅल्यू म्हणजे 1. म्हणजे खालचे 4 बीट घेतले की ते झाले 4 आणि वरची एक बीट आहे तिचं व्हॅल्यू आहे 5. टेन्स प्लेसच्या एका वरच्या बीटची खालच्या या सगळ्या बीट आहे, एका बीटची व्हॅल्यू आहे 10, 20, 30, 40. एका बीटची व्हॅल्यू 10 आहे आणि सगळे मिळून 40 आणि 150. मग हे जर का आपण ॲड केले याचं होतं, म्हणजे समजा आपण युनिट प्लेसचे ॲड केले याचं 9 होतं. सगळ्यांचे याचे 19, याचे 900 सेम आहे असं बस. आणि मग चला आपण सॉल्व करू. तर आपण करू ॲड 6 करायला आपल्याकडं बीट्स आहे का, इथं ॲड 6 करायला आपल्याकडं बीट्स नाही आहे. त्याच्यामुळं फॉर्म्युला काय आहे, ॲड 1 - 4. आपलं ॲन्सर किती आलं, आपलं ॲन्सर आलं 50. आपलं आलं ॲन्सर 50. 1 मिनिट, ते 1 जरा लांबच गेला. तर आपण चला तर हे आलं ॲन्सर 15. तुम्हाला हवं तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकते. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. मी वरचं सोडून दाखवतो तुम्हाला.
तर आता याचं करू ॲड 14 ॲड 10 ॲड 4 हे झालं 14 ॲड 6ला आपलं का बिट्स नाही म्हणून ॲड 1 - 4. तर आपण करू ॲड 10 आणि -4 इथं केले. याचं झालं हे झालं 20. किती 20. तर मी इथं तुम्हाला 2 सम सोडून दाखवले. तर असेच व्हिडिओ लागत असतील तर लाईक करा. आपण हे आता कॅल्क्युलेटरवर करून पाहू. तर चला आपण कॅल्क्युलेटरवर जाऊ. आपण कोणत्या सम्स केल्या ॲड 9 आपण म्हणताना ॲड 9 म्हणतो. ॲड 9 प्लस ॲड 6 किती आले अरे सॉरी किती आले 15. तर आपलं पण 15च आलतं. दुसरी सम करू ॲड 14 ॲड 6 = 20. आपलं पण आन्सर 20 आलतं. तर जसं की तुम्ही पाहिलं आपलं कॅल्क्युलेटरवर केलं ते बरोबर आलते. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थर्ड भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढं बाय बाय.